आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कमळे, तू दमली असशील ना, हातपाय धुवून आराम करा। तोपर्यंत मी बंगल्यात जाऊन काम आवरून येते। अगं मी कसलं दमतोय, मुंबईत आल्यापासून काय काय बघू आणि काय नको असं झालंय बघ। पारू ऐक की, तुझी हरकत नसेल तर मी बी येऊ काय तुझ्या संग बंगल्यात? तेवढीच तुला मदत होईल आणि मी फिरून मी घेईन। चालतंय बा, आम्ही आलोच। हा या, चल। आणि जास्त दमवू नको तिला। होय, होय. हा, प्रवासानं दमली, पडदिशी घेऊन ये। वय हा, अगं केवढा मोठा बंगला आहे आणि अगं केवढी माणसं कामाला ठेवलेत ग। काय ग पारू, तुम्हाला सांगितलं नाहीस? गाडीत बसलेले आदित्य सर होते। अगं तुझा होणारा नवरा आहेत की ते। अगं कसले भारी, म्हणजे तू ज्या घरात काम करतेस त्याच घरची मालकीण होणार आहेस की। कमी हळू बोल ना ग जरा। तुला खरं सांगू, माझा बा जसं समजतोय ना तसं काय बी नाही। म्हणजे आदित्य सरांचं माझ्यावर लई प्रेम आहे, माझं बी आदित्य सरांवर लई प्रेम आहे। आम्ही राहू शकत नाही एकमेकांशिवाय। पण एक अडचण आहे, माझ्या देवी आई। देवी आई? आदित्य सरांची आई। त्यांना अजून आमच्याबद्दल माहित नाही। काय? अगं वय, माझ्या ना आदित्य सरांच्या नात्याबद्दल बाला जेव्हा कळलं ना, तेव्हा ते आम्हाला इकडचं कायमचं घेऊन जाणार होतं गावाकडं। पण आम्ही इकडे राहावं म्हणून आदित्य सरांना बासोबत खोटं बोलावं लागलं। अगं पण पारू, हे सत्य देवी आईला कळलं तर? मला नाही माहिती काय होईल, पण मला खात्री आहे, विश्वास आहे आदित्य सरांवर। ते समजा नीट करतील, यातनं नक्की काहीतरी मार्ग काढतील। मी माझी एक विनंती आहे तुला, काय बी झालं तरी इकडं कुणाला बी काय बी सांगू नको। हे विषयच कुठं काढू नको प्लीज। पारू, अगं येडी आहेस काय? तुझी मैत्रीण आहे की मी, असं कुणाला बी कसं सांगेन काय? काय बी बोलणार नाही मी। थँक्यू। फिरत चल आतमध्ये, चल। अगं किती उंच आहे। आई, ही पारू एकटीच डोक्याला ताप आहे आमच्या। दुसरी कोण आहे झेरॉक्स कॉपी? बहुतेक ही पारू हळूहळू सगळं गावच बोलवून घेते की काय इकडे। ये काय गे, तू एक कमी होतीस का हे असं परकर पोलकर घालून फिरणारी? ते हिला सुद्धा घेऊन आलीस? हा, नमस्कार, मी कमळी, पारूची मैत्रीण। तुझ्याकडे बघून दिसतेच तू तिची मैत्रीण असणार। आणि काय ग, तुम्ही गावाकडच्या मुली अशा शहरात येऊन राहता, मग अशा गबाळ्यासारखं का राहता? तुम्हाला चांगली कपडे मिळत नाहीत का कुठे? दामिनी मॅडम, कमळी तिच्या आबांची औषधं घ्यायला इकडे आली आहे। तुम्हाला माहित आहे, लय हुशार आहे कमळी। हा ना, कमळी ना कबड्डी चॅम्पियन आहे। बापरे, ही कबड्डीची चॅम्पियन आहे? म्हणजे ऑलिम्पिक वगैरे पण जिंकून आली असेल है ना? आणि काय ग, कबड्डी बिब्बड्डी मला काय सांगते? मुळात मला सांग, कबड्डी हा काही खेळ आहे का? आणि जरी असला तरी तो मुलांनी खेळायचे।
मुलींनी नाही. आतापर्यंत कुठल्या मुलीने कबड्डी खेळून दिवे लावलेत सांग? हो असं नाही मॅडम, आमच्या गावाकडे की नाही पोरींची कबड्डीची टीम आहे आणि आता लवकरच आमच्या गावात मॅच बी होणार आहे कबड्डीची. ती मॅच जर मी जिंकलो की नाही, इथं मुंबईच्या कॉलेजात मला ऍडमिशन बी मिळणार आहे. काय काय म्हणालीस तू? कबड्डीची मॅच खेळून कॉलेजमध्ये ऍडमिशन? कुठलं कॉलेज आहे का असं? हा मला पण सांग ना. नाही, मी सांगू का? तुझ्यासारख्या या अशा गावंढळ मुलीकडे, म्हणजे 2 वेण्या घातलेल्या मुलीकडे बघून काय वाटतं? तू ना आमच्यासारख्या या किर्लोस्करांचा जसा बंगला आहे तशा एखाद्या बंगल्यात नोकर म्हणून काम करायला पाहिजेस. हे कॉलेज वगैरे सोड ग. तुमच्या दोघींची जी नाटकं सुरू आहेत ना ती समजली आहेत मला. ए पारू, हिला काम पाहिजे म्हणून आली आहे ना इथे नोकरी शोधत? नाही ठीक आहे, मीच मालकीण आहे या घराची. हिला आपल्या बंगल्यात कामाला ठेवा, नोकर म्हणून, तुझी मैत्रीण. दामिनी, दादासाहेब या ना, बसा. काय चाललंय तुझं? बसा. माझी जागा मला माहिती आहे, तू तुझी जागा विसरलीस. नाही दादासाहेब, मी नेहमी इथेच बसते. तुझं कर्तृत्व शून्य आहे, पण दुसऱ्यांना नावं ठेवताना मात्र तुझी जी थकतच नाही का अजिबात? काय चाललंय तुझं? आणि मला सांग, तुला काय माहितीये कबड्डी या खेळाबद्दल? दादासाहेब, मग ना तुम्हालाच माझ्याबद्दल काही माहित नाहीये. मी सुद्धा शाळेत असताना खेळायचे कबड्डी, आणि फक्त खेळत नव्हते अहो, मी कॅप्टन होते माझ्या टीमची. म्हणजे तू कबड्डी खेळायचीस असंही म्हणतेस आणि त्या खेळाचा अपमान सुद्धा करतेस? नाही नाही दादासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी खेळाचा नाही अपमान केला. हा, तुम्ही ना ही कमळी काय बोलली ते ऐकलं नाही. मी सांगते, ही कमळी काय म्हणाली माहितीये? जर ही कबड्डीची मॅच जिंकली तर हिला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार. असं कुठे असतं? म्हणून हसू आलं मला. तुम्हाला पण आलं ना हसू? हा, एक मिनिट दामिनी, जर का तू सुद्धा कबड्डी खेळत होतीस ना, तर मग तुझी आणि कमळीची एक मॅच होऊन जाऊ दे ना.